पंचांच्या भूमिकेत यावेळी मात्र आपल्याला दिसतंय ते दिनेश तांडेल, एक प्रदीर्घ अनुभव दिनेश तांडेल यांच्याकडे. सामन्याला सुरुवात. सोनाली देशपांडे पहिला चेंडू निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलाय. ते फायनान्स डिव्हिजनला पुन्हा एकदा सामना करतायत त्या विद्या आणि विद्यांच्या बॅटमन जोरदार फटका, परंतु एक धाव घोषित करण्यात आलेली आहे. सामन्याचा पुढील चेंडू सामना करतील त्या सोनाली. शिल्पा यांच्या पुढील चेंडूवरती एक धाव घेण्यात यश आलंय. ते सोनाली यांना टीएनसीपी संघाची धावसंख्या होती ती 2 धावा. फायनान्स संघातर्फे पुढील चेंडू घेऊन येतात त्या शिल्पा आणि सामना करतील त्या विद्या. शिल्पा यांचा पुढील चेंडू सामना करतात त्या विद्या. विद्या यांच्या बॅट मधून एक जोरदार फटका. पंचांनी नो घोषित केलेला आहे हा चेंडू. नो बॉल. फायनान्स संघातर्फे पुढील चेंडू घेऊन येतात त्या शिल्पा. सामना करतील सोनाली. शिल्पा यांचा पुढील चेंडू सामना करतात त्या सोनाली. सोनाली यांच्या बॅटमधून जोरदार फटका आणि तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण फायनान्स डिव्हिजन कडून. पुन्हा फक्त केवळ एका धावेवर समाधान मानावं लागतं ते टीएनसीपी संघाला. शिल्पा यांचा पुढील चेंडू सामना करतायत त्या विद्या यांच्या बॅटमधून जोरदार फटका आणि हा सुंदर चौकार. टीएनसीपी संघाकडून जोरदार फलंदाजी करताना सोनाली यांच्या बॅटमधून झालेला हा चौकार. चौकार. पुढील चेंडूवर अतिशय चौथी धाव घेण्यात यश आलंय त्या टीएनसीपी डिव्हिजन संघाला. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 10. पहिल्या षटकांती धावसंख्या झाली टीएनसीपी संघाची 10. पुढील षटक घेऊन येतात त्या अश्विनी यांचा पुढील चेंडू सामना करतील त्या विद्या. पुन्हा एकदा विद्या यांच्या बॅटमधून जोरदार फटका. पहिली धाव घेण्यात यश, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु केवळ एका धावेवर समाधान मानावं लागतं ते टीएनसीपी संघाला. नो घोषित केलाय पंचांनी हा चेंडू आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा एक धाव घेण्यात यश आलं ते टीएनसीपी संघाला. अश्विनी यांचा पुढे चेंडू पुन्हा एकदा नो म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. नो चेंडूवरती पुन्हा एकदा एक धाव घेण्यात यश आलंय ते विद्या यांना आणि टीएनसीपी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 15 धावांवर. फायनान्स डिव्हिजन कडून
पुढील चेंडू घेऊन येतात त्या अश्विनी, एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश आले ते अश्विनी यांना. अश्विनी यांचा पुढील चेंडू सामना करतायत त्या सोनाली यांच्या बॅटमन जोरदार फटका, पण झेल टिपण्याचा एक सुंदर प्रयत्न या ठिकाणी फसलेला आहे आणि एक चोटी धाव घेण्यात यश आलंय ते सोनाली यांना. टीएनसीपी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 16 धावांवर. पुन्हा एकदा जोरदार फटका, तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण आणि एक धाव घेण्यात यश आलंय ते टीएनसीपी संघाला. धावसंख्या झाली होती 17. या षटकाचे 4 चेंडू झालेले आहेत आणि फक्त शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुढील चेंडू घेऊन येते अश्विनी आणि अश्विनी यांच्या चेंडूवरती जोरदार फटका आणि हा अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि एक धाव घेण्यात यश आलं ते टीएनसीपी संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 18 धावांवर. अश्विनी यांचा पुढील चेंडू सामना करतायत त्या विद्यांच्या बॅटवर जोरदार फटका आणि हा एक चौकार. धावसंख्या झाली होती 22. टीएनसीपी संघाची धावसंख्या झाली होती 22 आणि या सामन्याचं तिसरं षटक घेऊन येतात त्या कृपाली. या सामन्याचं पुढील षटक तिसरं षटक घेऊन येतात त्या कृपाली आणि सामना करतील सोनाली. कृपाली यांचा पुढील चेंडू सामना करतात सोनाली. सोनाली यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा जोरदार फटका आणि तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनवर आणि एक धाव घेण्यात यश आलंय ते टीएनसीपी संघाला. धावसंख्या झाली होती 23. षटकाचा पुढील चेंडू कृपाली यांचा सामना करतायत त्या विद्या यांच्या बॅटमन जोरदार फटका. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण करण्यात यश आलंय ते विद्या यांना आणि टीएनसीपी संघाची धावसंख्या झाली होती 24. कृपाली यांच्या पुढील चेंडू सामना करतायत त्या सोनाली यांच्या बॅटमन जोरदार फटका आणि हा पुन्हा एकदा सुंदर असं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनवर करण्यात आलेलं आहे. धावसंख्या झाली होती 25. विद्या यांच्या बॅटमधून आलेला हा एक चौकार. धावसंख्या झाली होती 29. नक्कीच आक्रमकता काय म्हणतात ते सोनाली आणि विद्या यांच्या फलंदाजीतून दिसतंय. अतिशय ॲग्रेशन, जेवढं मैदानात तेवढंच मैदानाच्या बाहेर देखील ॲग्रेशन त्यांचं बघायला मिळतं आणि अतिशय सुंदर अशा फलंदाजी या ठिकाणी विद्या. पुन्हा एकदा यावेळी मात्र निर्धाव चेंडू, अतिशय सुंदर असा चेंडू कृपाली यांचा. धावसंख्या मात्र 29. पुन्हा एकदा सुंदर असा देखना स्ट्रोक या ठिकाणी विद्या यांच्या बॅटमधनं. मला वाटतं अजय ऊन जसं तळपतंय तशी विद्या यांची बॅट देखील आपल्याला तळपताना दिसते आणि मैदानाच्या चारही बाजूंनी ते बॉलरचा समाचार घेताना दिसत आहेत. काय सांगशील अजय? नक्की संतोष, अतिशय सुंदर अशी फटकेबाजी विद्या आणि सोनाली यांच्या बॅटमधून. कृपया सर्व प्लेयर्सने, सर्व खेळाडूंनी कॅपचा वापर करायचा आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे की कॅप्स त्यांनी वापरायचे आहेत. आपल्याला पाणी लागलं तर पाणी आम्ही उपलब्ध केलेलं आहे, पाणी देखील पिऊ शकता आणि ऊन लागत असेल तर कॅप्स देखील वेअर करून आपण फिल्डिंग करू शकता. शेवटचं षटक घेऊन येते ते शीला. पुन्हा एकदा सामना करते ते विद्या. धावसंख्या आतापर्यंत धाव फलकावरती 30 धावा.
आपल्याला उन्हापासून वाचायचं असेल तर या ठिकाणी आम्ही कॅप्सची व्यवस्था केलेली आहे. कृपया आपण कॅप्स टोप्या परिधान करून क्षेत्ररक्षण करू शकता. पुन्हा एकदा मोठा फटका, सरळ दिशेने टोललेला चेंडू. यावेळी मात्र बाद झालेले आहेत. सोनाली अत्यंत उत्कृष्ट असा खेळ खेळून संघाला एका सन्मानजनक धावसंख्येवरती आणून पहिला गडी बाद झालेला आहे. तो सोनाली यांच्या रूपामध्ये. पुढील सामना असणार आहे तो लँडसेल आणि मेट्रो पीआययू संघामध्ये. सोनाली यांची जागा घेण्यासाठी मात्र आलेल्या त्या तृप्ती 31 धावा आतापर्यंत धाव फलकावरती. शीला यांचा पुढील चेंडू, सामना करतील तृप्ती. नो बॉल. तृप्ती यांनी मात्र अत्यंत संयमी खेळी करून आतापर्यंत सेट झालेल्या विद्या यांना स्ट्राईक वरती आणलेलं आहे. दरम्यान धावसंख्येद्वार धावसंख्या 33. पुन्हा एकदा मोठा फटका, कव्हरच्या दिशेने टोलवलेला चेंडू. एक धाव गेले ते दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागले. नक्कीच जितकी आक्रमकता विद्या यांच्या मैदानात दिसते तितकीच आक्रमकता कार्यालयात देखील दिसते. अर्थातच कारण आहेत त्या अधिकारी संघटनेच्या अध्यक्ष आहेत. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. या फुलटॉस चेंडूचा समाचार मात्र घेतला तृप्ती यांनी. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आणलंय विद्या यांना. धावसंख्येद्वार धावसंख्या झाली ती 35. आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या 35 आणि धावसंख्येद्वार 36 धावा आतापर्यंत धाव फलकावरती टीएनसीपी संघाच्या. पुन्हा एकदा शीला. यावेळी मात्र पुन्हा एकदा अत्यंत सुंदर अशा धावा. दिनेश नो बॉल आणि 2 धावा, अर्थातच 3 धावा या चेंडूवरती. धाव 39. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी मात्र धावचीत झालेल्या आहेत त्या विद्या. चाळीस धावा धाव फलकावरती टीएनसीपी संघाच्या. 41 धावांचं लक्ष्य मात्र अकाउंट्स डिपार्टमेंटला ठेवलेलं आहे टीएनसीपी संघाने. आतापर्यंतची सर्वात हायएस्ट सर्वाधिक धावसंख्या टीएनसीपी संघाने. कृपया पुढील सामना खेळला जाणार आहे तो लँडसेल आणि मेट्रो पीआययू या संघांमध्ये. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी सज्ज राहायचंय. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सुवर्ण महोत्सवी वर्ष. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ आयोजित भव्य दिव्य असे महिलांसाठी बॉक्स क्रिकेट सामने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत. आणि या बॉक्स क्रिकेट सामन्यातला हा 3रा सामना या ठिकाणी सुरू आहे. दिनांक 8 मार्च रोजी सुरू झालेल्या वार्षिक क्रीडा स्पर्धेला महिलांसाठी सुरुवात झाली. अर्थात वुमन्स डे निमित्त वैयक्तिक स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या. आणि या वैयक्तिक स्पर्धा झाल्यानंतर आज रोजी मात्र
सांघिक स्पर्धा या ठिकाणी अर्थातच बॉक्स क्रिकेटच्या स्वरूपात या स्पर्धा सुरू आहेत. कंपल्सरी 41 धावांचं लक्ष्य सर करण्यासाठी अर्थातच अकाउंट्स डिपार्टमेंट या ठिकाणी दाखल झालेला आहे. अकाउंट्स डिपार्टमेंट सर तर्फे फलंदाजीसाठी आलेले आहेत त्या वंदना आणि रेखा अकाउंट्स डिपार्टमेंट मधून दाखल झालेले आहेत आणि वंदना यांनी मात्र पहिल्याच चेंडूवरती बॉलचा समाचार घेतलेला आहे. अर्थातच गोलंदाजाचं नाव जाई. पहिला चेंडू 2 धावा आतापर्यंत धाव फलकावरती. पुन्हा एकदा सज्ज जाई. सामना करतील वंदना. पुढे मानाचा प्रयत्न आणि यावेळी मात्र यश मिळालंय ते जाई यांना. त्रिफळाचित केलेलं आहे वंदना यांना. वंदना जाते तंबूच्या आसऱ्याला परत 2 धावांवरती. अजय अतिशय सुंदर अशी सुरुवात केएनसीबी संघाकडून. एक असं आव्हान त्यांनी उभं केलंय फायनल संघाकडे आणि त्यानंतर पहिल्या चेंडूवरती त्रिफळाचित करून त्यांनी आव्हान अतिशय अवघड केलेलं आहे. यावेळी मात्र एक चोरटी धाव या ठिकाणी घेतलेली आहे. मानसी या ठिकाणी वंदना यांची जागा घेण्यासाठी मैदानात दाखल झालेले हा करतो. जाई यांचा पुढील चेंडू. पुन्हा एक धाव. रेखा यांच्या बॅटमध्ये एक धाव आलेली आहे. पुन्हा एकदा मानसी. सामना करतील जाई यांचा. सुंदर असा फटका. मानसी यांचा एका धावेवरती समाधान मानलेलं आहे. पुन्हा एकदा गगनचुंबी फटका. एका धावेवर मात्र समाधान मानावं लागलंय. दरम्यान षटकाची समाप्ती. जाई यांच्या पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या झाली. यानंतरचा पुढील सामना खेळवण्यात जाणार होतो लॅन्डसेल आणि मेट्रो पीआययू संघामध्ये. लॅन्डसेल आणि मेट्रो पीआययू संघ. नक्कीच या ठिकाणी आमचे मित्र अत्यंत गुणी असे समालोचक निखिल गरुड यांचं आगमन झालेलं आहे. निखिल गरुड यांना विनंती यानंतरच्या सामन्यामध्ये आम्हाला आपला आवाज ऐकायचा आहे. नक्कीच यावेळी मात्र मैदानाचं
राशी. पुन्हा एकदा मोठा फटका, मात्र एका धावावर समाधान मानलं रेखा यांनी. नो बॉल. एक धाव, एक अतिरिक्त धाव या ठिकाणी अकाउंट्स डिपार्टमेंटच्या खात्यावरती. सुंदर अशी गोलंदाजी करतात. फलंदाजाला मात्र कुठलंही खातं खोलून देत नाहीयेत. राशी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतात. यावेळी मात्र सुंदर फटका, मानसी यांचा एका धावेवरती समाधान मानावं लागलंय आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण विद्या यांच्याकडनं पाहायला मिळालंय. मात्र एका धावेवरती समाधान. पुन्हा एकदा रेखा स्ट्राईक वरती. सुंदर फटका लॉंग ऑनच्या दिशेने, एक धावेवरती समाधान. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, मात्र एका धावेवरती थांबलेले आहेत. रेखा धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली होती 10. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, अतिशय उत्कृष्ट चेंडू हाताळत आहेत राशी. फलंदाजाला कुठलीही संधी देत नाहीये, जखडून ठेवलंय फलंदाजाला कुठेतरी. सुंदर असा फटका, नाजूक फटका म्हणता येईल. एका धावेवरती समाधान. धावसंख्या 2 षटकाखेरीज धावसंख्या होती ती 11 धावा अकाउंट्स डिपार्टमेंटच्या. 12 चेंडूंमध्ये 30 धावांचं समीकरण या ठिकाणी अकाउंट्स डिपार्टमेंटला. पुढील गोलंदाज तृप्ती सामना करतील मानसी. सुंदर अशी पुन्हा एकदा गोलंदाजी तृप्ती यांच्याकडनं देखील अतिशय सुंदर चेंडू हाताळला गेला, निर्धाव चेंडू. आणि पुन्हा एकदा अतिशय सुंदर, अतिशय हुशार गोलंदाजी म्हणता येईल. एक धाव, एक 2 धावेने समाधान होणार नाहीये. कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील, कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील अकाउंट्स डिपार्टमेंटला. यावेळी मात्र सुंदर असा फटका. तृप्ती यांनी अतिशय जखडून ठेवलेलं आहे फलंदाजांना. फायनान्स डिपार्टमेंटला काहीच अशक्य असं होत चाललेलं हे आव्हान. नक्कीच. परंतु अजय, मला 31 मार्च जसं मार्च एंडला जसं टार्गेट दिलं जातं तसं एक आव्हान असं टार्गेट इकडे पण आहे. तर तो मार्च एंडचा टार्गेट अकाउंट जर कंप्लीट करत असेल तर हा टार्गेट देखील कंप्लीट करू शकतात अकाउंट्स डिपार्टमेंट. क्या बात है संतोष. खरंच तसा प्रयत्न करायला काही हरकत नाहीये. आणि मानसी यांनी जर 2 फटके खेळून तो प्रयत्न केला तर कदाचित फायनान्स डिव्हिजन हा सामना जिंकू शकतात. असं म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाही, आणि त्याची प्रचिती आपल्याला या ठिकाणी येऊ शकते जर या षटकामध्ये फायनान्स डिव्हिजनने जोरदार फटके खेळून त्यांचं हे आव्हान अचीव केलं तर नक्कीच आपल्याला एक वेगळं असं या ठिकाणी स्पर्धा पाहायला मिळेल. पुढील षटक घेऊन येतात त्या स्नेहा, सामना करतात त्या रेखा. रेखा यांचा जोरदार फटका, परंतु केवळ एका धावेवर त्यांना समाधान मानावं लागतंय. स्नेहा यांचा पुढील चेंडू, सामना करतात त्या मानसी. मानसी यांच्या बॅटमधून आले जोरदार फटका, परंतु पुन्हा एकदा केवळ 1 धाव घेण्यात यश फायनान्स डिव्हिजनला. केवळ 16 धावा. एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलं स्नेहा यांना, आणि धावसंख्या अजूनही अडकली आहे ती 16 धावांवर, 17 धावांवर. निर्धाव चेंडू आणि अतिशय सुंदर असं हे गोलंदाजीचं आपल्याला या ठिकाणी प्रदर्शन पाहायला मिळते ते स्नेहा यांच्याकडून.
मात्र जोरदार पाहिजे. फटका रेखा यांच्या बॅट मधून, परंतु केवळ एका धावेवर समाधान मानावं लागतं ते फायनान्स डिव्हिजनला. आणि हा शेवटचा चेंडू स्नेहा यांचा सामना करतील त्या मानसी यांच्या बॅटमध्ये जोरदार फटका, परंतु पुन्हा एकदा केवळ एक धाव घेण्यात यश येते ते फायनान्स डिव्हिजनला. आणि धावसंख्या झाली होती 18. आणि अशा प्रकारे हा सामना TNCP डिव्हिजन यांनी